मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवली. समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या, पण आता त्या पेरण्या वाया जाण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. औषध प्राशन करताच ज्ञानेश्वरी मुंडे बेशुद्ध. ज्ञानेश्वरी मुंडेंना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रिद्धपूर येथे देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या सत्राचा प्रवेश सुरू. आतापर्यंत 115 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल. 1 ऑगस्ट पासून वर्ग भरणार. कोल्हापुरात प्राडाच्या सदस्यांनी केली छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी. 6 सदस्यांनी चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधला. राज्य क्रीडा विकास निधी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ. 10 लाख रुपयांऐवजी आता 14 लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर. मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. पुण्यात आरोग्य विभागाची परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ पाहायला मिळालाय. 1 मिनिटानं उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. सुरक्षा रक्षकांची विद्यार्थ्यांना धक्काबुक्की. पालकांकडून नाराजी व्यक्त. मालाडच्या मालवणी परिसरात घराची भिंत कोसळली. दुर्घटनेत लहान मुलांसह 10 जण जखमी. जखमींवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू. सिंधुदुर्गात पूल नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. कुडाळमधील पणदूर गावातील धक्कादायक प्रकार. वर्षभरापासून प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष. पुण्याच्या मुळशीत 13व्याच्या विधीसाठी ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास. निरगुडे वस्तीजवळ मुठा नदीवर पूलच नाही. वयोवृद्ध नागरिकांना तरुणांनी खांद्यावर घेत केली नदी पार. बुलढाण्यात जनावरांमध्ये लंपी झपाट्यानं पसरतोय. पशुपालकांना वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला. साताऱ्यात दिव्यांग शिक्षकांना दिलेली ऑनलाईन प्रमाणपत्र खोटी ठरवून अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा. शिक्षक बोगस की प्रमाणपत्र देणारी यंत्रणा बोगस असा सवाल उपस्थित. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा. पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांना मान्यता. वित्त विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी. विकसित महाराष्ट्र 2047 साठी उद्यापर्यंत नागरिक सर्वेक्षण. सर्वेक्षणात सहभागी होऊन योगदान देण्याचं बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. कोस्टल विहारपथच्या हजी अली ते बडोदा पॅलेसच्या टप्प्याला मंजुरी. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सीलिंग पर्यंत पहिला टप्पा पूर्ण. येत्या आठवड्यात पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार. बुलढाण्यात 21 जुलैला महिला लोकशाही दिन साजरा केला जाणार. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचं आयोजन. किनारपट्टी भागातील युवकांना कौशल्याचे धडे देणार. वाढवण बंदर प्रकल्पासाठी युवकांच्या रोजगारासाठी उपक्रम. उपक्रमाबाबत मंत्री नितेश राणे आणि मंत्री लोढांमध्ये चर्चा झाली. मुंबईतील रस्त्यांवरील सुमारे 4600 कचऱ्याचे डबे टप्प्याटप्प्यानं हद्दपार होणार. बैठ्या चाळी, गल्ल्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये कचऱ्याचे डबे पुरवले जाणार. मुलुंड पश्चिम परिसरात 19 जुलैला पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा अहवाल महापालिकेकडे सुपूर्द. 8 गावांचा हद्दवाढी अहवालात समावेश. दहिसर अंधेरी मेट्रोच्या ताफ्यात आजपासून 3 नव्या गाड्या दाखल. 284 फेऱ्यांची संख्या आजपासून 305 वर पोहोचणार आहे. आता मेट्रोच्या 21 फेऱ्या वाढणार. गावात रस्ता नसल्यानं 90 वर्षीय महिलेची उपचारांसाठी पायपीट. पुण्याच्या भोर तालुक्यातील म्हसर बुद्रुक गावचं भीषण वास्तव समोर. लेप्टो, हिवताप, चिकनगुनियाचे रुग्णांमध्ये वाढ. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात हिवतापाचे 633 रुग्ण. नदीकाठ सुधार प्रकल्पातील वृक्षतोडीबाबत दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. पालिकेच्या मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पातील अडचण दूर. महापालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करा. पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश. इंदापूर तालुक्यात गटर रचनेविरोधात रुई ग्रामस्थांचं निषेध आंदोलन. गटर रचनेमध्ये
रुईगाव निमगाव केतकी जिल्हा परिषद गटात जोडण्यात आले. कोल्हापुरातील आजरा तालुक्यात शेळप गावी शक्तीपीठ महामार्ग विरोधात बैठकीत 1 इंचही जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. नागपुरात 300 महाविद्यालयात एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यवधी खर्च. नागपूर खंडपीठाकडून याचिका दाखल. प्रकरणावर 4 ऑगस्टला पुढील सुनावणी. पुण्यात हडपसर रेल्वे लाईन मुख्य मार्गाला जोडण्यासाठी 20 जुलैपर्यंत मेगा ब्लॉक. 17 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानात बेमुदत उपोषण. ॲलोपॅथी उपचार करण्यास सरकारकडून मनाईच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. हिंगोलीत बोगस जलजीवन मिशनचं शिबिर. प्रशिक्षण शिबिर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. परभणीत हबप जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या कुटुंबास 2 लाखांची आर्थिक मदत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्याकडून मदत जाहीर. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय घमासान. महाविकास आघाडी आणि भाजपाकडून बहुमताचा दावा. कल्याण पूर्व आणि ग्रामीण मतदारसंघाला दिलासा. मलंगड रोड काँक्रिटीकरणाला मान्यता. यू टाईप रोडसाठी 200 कोटींची MMRDA मान्यता. समोसे जिलेबी आरोग्याला हानिकारक नाही. समोसे जिलेबी दावे खोटे. PIBनं निवेदन जारी केलंय. कबूतरखान्यांवरील कारवाईस मज्जाव. उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश. भूमिका स्पष्ट करण्याच्या सूचना. कबूतरखान्यांवर तूर्त कारवाई खरतर न करण्याचे आदेश. डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेज परिसरातील रस्त्यावर 2 वर्षांपासून पाणी साचतं. प्रशासनाचं दुर्लक्ष. गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांचं पाण्यात बसून आंदोलन. सुजित पाटकर यांना जामीन मंजूर. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात अडकलेल्या सुजित पाटकर यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. नागपुरात 2 महिन्यात श्वानांचा 1852 लोकांना चावा तर 5486 नागरिकांना अँटी रेबीज व्हॅक्सिन लावण्यात आले. पालिकेची आकडेवारी. जालना तालुक्यात काल मुसळधार पाऊस. पावसामुळे नाले ओसंडून वाहत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पुण्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. खडकवासला धरण साखळीत 76.83% पाणीसाठा. शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचं आयोजन. इच्छुक पात्र प्रवासी कंपन्यांनी 25 जुलैपर्यंत निविदा सादर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिमच्या पांडव उमरा परिसरात पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव. सोयाबीन, तूर आणि हळद पीक वाळून जात असल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप. त्यावर वेगळ्या पद्धतीनं विचार करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट. विधान परिषदेत जात असताना ठाकरे फडणवीसांची भेट. विधान परिषदेत शिंदे ठाकरेंकडून नाव न घेता टोलेबाजी. अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. शिंदेंचा ठाकरेंना टोला तर दानवेंनी भरल्या ताटाशी प्रतारणा केली नाही. ठाकरेंचा पलटवार. फडणवीसांप्रमाणेच मी पुन्हा येईन पण कुठून येईन हे विचारू नका. अंबादास दानवेंचा मिश्किल टोला. अंबादास दानवे कट्टर सावरकरवादी. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत. देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी. शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा. शिवसेनेची रिपब्लिकन पक्षासोबत युती. आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षासोबत शिंदेची युती. ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या बारामती दौऱ्यावर. पोपट धवडेंच्या ऑफिसला देणार सदिच्छा भेट. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपात पक्षप्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश. नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल. लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करू नका. तृप्ती देसाई यांची सरकारला विनंती. मंत्री संजय शिरसाटांच्या सामाजिक विभागाच्या कामावर भाजप नाराज. सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होतात. कामं सांगूनही होत नाहीत. भाजप आमदारांनी प्रदेश खरतर यावेळी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांचं हेमंत गोडसेंकडून खंडन करण्यात आले। नाराज नसल्याचं हेमंत गोडसेंनी दिलं स्पष्टीकरण। दीपक काटेने माझ्यावर हल्ला केला, हल्ल्यानंतर आयोजकांनी पोलिसात तक्रार केली नाही, प्रवीण गायकवाडांची पत्रकार परिषदेत माहिती। भाजपच्या पीआर टीमने व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला। दीपक काटे हे सातत्यानं बावनकुळेंसोबत दिसतात। दीपक काटेंची गंभीर गुन्हेगारीची पार्श्वभूमी, गायकवाडांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपक काटेंच्या पाठीशी, जेरबंद करण्याऐवजी दीपक काटे मुक्त, आमचा बंदोबस्त करण्याचा टास्क काटेला दिलाय, गायकवाडांचा मोठा आरोप। हा हल्ला माझ्यावरचा नाही तर एका विचारावरचा, राजकीय दृष्ट्या भाजपाला आमची विचारधारा धोक्याची वाटते, या घटनेचा मास्टर माइंड शोधा, प्रवीण गायकवाड यांची मागणी। शाई फेकीनंतर प्रवीण गायकवाडांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता, स्वागत करायला आलेल्यांमध्ये आरोपी लपले होते, प्रवीण गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांचं वक्तव्य। खुलताबादचं नाव रत्नपूर करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेरूळच्या गढीचं जतन करा, भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मी जे बोललो नाही त्याच्या बातम्या केल्या गेल्या, मला काही बोलायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेईन, राज ठाकरे यांचं वक्तव्य। सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारितेत येऊ नये, राज ठाकरेंचा सल्ला। ठाकरेंच्या सामन्यात राणे फ्रंट पेजवर, एकीकडे अधिवेशनात राणे विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना, तर दुसरीकडे जाहिरातीसाठी ठाकरेंच्या सामनामध्ये राणेंना रेड कार्पेट। अहिल्यानगर पालिकेतील घोटाळ्यासंदर्भात खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पालिकेत 350 ते 400 कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप। अहिल्यानगरमधील नागरिकांना रस्ते आरोग्य सुरक्षा मिळत नाही, प्रशासक आणि अधिकार पालिकेच्या तिजोरीची लूट करतायत, तर घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा राऊतांचा आरोप। मेरीटाईम बोर्ड नारायण राणेंचा नाही, सामन्यात आलेली जाहिरात सरकारी सामन्यातील जाहिरातीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। राज्यात तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला, तालुका क्षेत्रात जिथे जिथे रहिवासी क्षेत्र झाले त्या रहिवासी क्षेत्रात तुकडाबंदी कायदा निरस्त होणार आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आणखी 3 आरोपी, लल्या लेंगरे, अक्षय चव्हाण, अनिल माने या तिघांचा देखील आरोपी म्हणून गुन्ह्यात समावेश। आपण देव बदलणारे नाही असं प्रकाश महाजनांकडून स्पष्ट, नाराजीच्या चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा फोन। कोल्हापुरात प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं निवेदन, विविध सामाजिक संघटनांकडून शिरोळ तहसीलदारांना निवेदन। विकास हाच केंद्रबिंदू मानून काम करतो, समाजाचे भले करायचा हा एकच ध्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचं, नाशिकमध्ये पक्ष प्रवेशावेळी अजित पवार यांचं वक्तव्य। ओबीसी महासंघाचा एल्गार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाधिवेशन 7 ऑगस्टला गोव्यात पार पडणार। शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे अटक, 2016 मधील हत्येच्या गुन्ह्यात उद्धव कांबळे जामिनावर बाहेर आहेत, मात्र न्यायालयाच्या तारखांना उपस्थित न राहिल्यानं अटक। राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती, राज्यातील महिला आणि मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण 0वर आणण्यासाठी सूचना दिल्याची माहिती। विधानसभेत हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित, हनी ट्रॅपमध्ये काही मंत्री अडकल्याची माहिती असून गोपनीय कागदपत्रे यंत्रणांकडे गेले तर काय होईल, नाना पटोलेंचा सवाल। विधानसभेत तुकडाबंदी कायद्यावर चर्चा, जयंत पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यावर प्रश्न उपस्थित केले, 1 गुंठा जमिनीसाठी आणि त्यावर उभ्या इमारतींवर खरेदी खत करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी। वरळी सीफेस येथील पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेचा मुद्दा आमदार आदित्य ठाकरेंकडून सभागृहात उपस्थित, प्रकल्पात सरकारने तातडीनं लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी। मोतीलाल नगर येथील रहिवाशांना विचारात घेऊन पुनर्विकास करावा, मात्र पुनर्विकास होत असल्याने नगर विकास समितीचं आंदोलन, म्हाडाच्या अधिकाऱ्यांची अदानी समूहाशी चर्चा। विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहांसाठी महत्त्वाचं, विधिमंडळाच्या नियमांनुसार निर्णय घेण्याची अध्यक्षांकडे मागणी केल्याची सुनील प्रभूंची माहिती। आमदार योगेश सागर यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त, नवीन सदस्यांना बोलण्यास संधी देण्याची मागणी।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली टेस्लाची टेस्ट ड्राईव्ह. एकनाथ शिंदेंनी चालवली टेस्ला कार. विधान भवनाच्या परिसरात चालवली कार, तर शिंदेंसोबत मंत्री प्रताप सरनाईकही सोबत कार ड्राईव्हमध्ये. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. आपल्या वक्तव्याला पक्षाला कुठलाही त्रास होणार नाही असं वक्तव्य करा. एकनाथ शिंदेंचं मार्गदर्शन. मंत्री उदय सामंतांची माहिती. आंबेडकरवादी चळवळीतील कामं पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी हाती घेतले. आनंदराज यांच्या सोबतीचा शिवसेनेला फायदा होणार. उदय सामंत यांचं वक्तव्य. राज ठाकरेंना भेटलो तेव्हा राजकीय चर्चा नाही. युती कधी करायची, कधी बोलायचं याबाबत राज ठाकरे सक्षम आहेत. त्यांच्यावर अवलंबून असणारा पक्ष युतीसाठी उतावेल. सामंतांचा टोला. सीमावादातील मराठी नागरिकांना जगण्यात अडचणी येऊ नये हीच सरकारची भूमिका. बेळगाव प्रशासनानं जागा दिली तर मराठी अध्यासन विभाग उभा करू. उदय सामंतांची माहिती. सामनात नितेश राणेंचा विभाग आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो. आधी बदनामी करायची, नंतर जाहिरात घ्यायची. सामनातील जाहिरातीवरून उदय सामंतांचा टोला. जनतेसाठी मागणी केल्यास सरकार पैसे नाही म्हणतं. मात्र समृद्धी महामार्गाच्या कामात 15,000 कोटींचा भ्रष्टाचार. रोहित पवारांचा आरोप. महायुतीच्या बैठकीत महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आणि बूथ स्तरावर चर्चा. अमोल मिटकरींची माहिती. पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहे, त्यामुळे आगामी काळात पक्षबळ अधिक वाढेल. अमोल मिटकरींचा विश्वास. मुंबई लोकलमधील गर्दीबाबत विधानसभेत चर्चा. लोकल अपघातामधील मृत्यूमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची नाना पटोले यांची टीका. सरकार लोकलच्या प्रवाशांना सुविधा देणार. प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी सरकारच्या विविध योजना. मंत्री प्रताप सरनाईक यांचं उत्तर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ आज संपलाय. दानवेंचा आज निरोप समारंभ संपन्न. जिवती तालुक्यातील 14 मराठी गावं लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान भवनातील दालनात माहिती. चंद्रपुरात वरोरा शहरातील होर्डिंग्स चर्चेत. ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हाप्रमुख पद विकणं आहे अशा आशयाचं होर्डिंग्स. अहिल्यानगर शहरात दिल्ली गेट परिसरात भीषण अपघात. डंपरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू. डंपर चालक फरार. नाशिकच्या वडाळा नाका परिसरात तरुणीला ट्रकची धडक. तरुणीचा जागीच मृत्यू. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. हिंगोलीतील अकोला रोड भागात भरधाव दुचाकीची एसटीला धडक मिळालेली आहे. अपघातात दुचाकी चालक युवक जखमी. दुचाकीचंही मोठं नुकसान. कोल्हापुरात शिरोळच्या घालवाड परिसरात कृष्णा नदी काठावर गव्यांचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूर तालुक्यात विंचूर येथे 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या. घरामध्येच गळफासलं, संपवलं जीवन. लोकमान्य टिळकांचे पणतू दीपक टिळक यांचं वृद्धापकाळानं निधन. पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी 8 ते 11 पर्यंत टिळकवाड्यात ठेवणार. दुपारी 12 नंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. साताऱ्यात विद्यार्थ्याला विवस्त्र करून रॅगिंग. पाचगणीतील सेंट पीटर्स शाळेतील प्रकार. पीडित विद्यार्थ्यानं भीतीनं पळून थेट मुंबई गाठली. चंद्रपूरमध्ये बोगस पोलिसाला अटक. पोलीस असल्याचा धाक दाखवत वसूल केली खंडणी. बोगस पोलिसाला चंद्रपूर पोलिसांकडून अटक. 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. सोलापूरच्या निराळे वस्तीवरील बोगस डॉक्टरचा पर्दाफाश. पालिकेच्या आरोग्य विभागाची पोलिसांच्या सहकार्यानं धाड. मूळ व्याधीच्या उपचारासाठी विनापरवाना दवाखाना. नाशिकच्या येवल्यात हॉटेलमध्ये अवैधरित्या व्यवसाय करणारी बांगलादेशी महिला ताब्यात. भारतामध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. जालन्यातील लोणी येथे सोलारचे कंट्रोलर लंपास. पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. वर्ध्यात साईनगरात घरफोडी करून चोरी केलेले दागिने मध्य प्रदेशातून जप्त. पोलिसांची चाहूल लागताच चोर पसार. मायलेकाच्या हत्येनं पंढरपूर शहर हादरलं. अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं केली मायलेकाची हत्या.
काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू तांदूळ पोलिसांनी पकडलाय. 30 गोण्या गहू आणि 30 गोण्या तांदूळ असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पुणे ते सिंगापूर विमान सेवा पुढील 2.5 महिने बंद ठेवण्याचा एअर इंडियाचा निर्णय. विमानांची तपासणी करण्यासाठी निर्णय. कर्नाटकात कोणत्याही सिनेमागृहात चित्रपटाचं तिकीट 200 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय जारी. उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये भीषण रस्ता अपघात. प्रवाशांनी भरलेली जीप अनियंत्रित झाल्यानं खोल दरीत कोसळली. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जखमी. फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाची बाजी. चित्रपटाने 16 नामांकनांपैकी 7 पुरस्कार जिंकले. विधान परिषद सदस्यांच्या फोटो सेशन वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर. दोघांनी एकमेकांकडे बघणं आणि बोलणंही टाळलं. पुणे विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर 42 गावांचा विकास आराखडा तयार करावा आणि संतुलित विकासासाठी निधीही द्यावा. आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत मागणी. साताऱ्यातील पोवई नाका परिसरात राडा. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर हाणामारी. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोल्हापुरात 2 जणांना काठीनं मारहाण. जवाहरनगर सुभाषनगर मार्गावरील घटना. बेदम मारहाणीचा व्हिडिओ समोर. कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन. टॉवेल आणि बनियन घालून केडीएमसी प्रभाग कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. नाशिक महापालिकेवर काँग्रेसचा हंडा मोर्चा. डोक्यावर हंडा घेऊन महापालिकेसमोर आंदोलन. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक. रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी. बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. या प्रकरणी 4 आरोपींना पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमध्ये एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. योगेश चौधरी असं तरुणाचं नाव. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. खारघरमध्ये भीषण पाणी समस्या. सिडको दालनात माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.